पाटलाच्या वावरात मक्याची कणसं, आम्ही नाही आणली भाड्याची माणसं, ही घोषणा देणाऱ्या आजींचा व्हिडिओ रविवारी मुंबईच्या शिवाजी पार्कवरनं जोरदार व्हायरल झाला। या आजी आल्या होत्या त्या ठाकरे बंधूंच्या सभेसाठी। याच शिवाजी पार्कवर मग सोमवारी महायुतीची सुद्धा सभा झाली आणि त्यानंतर सुद्धा काही व्हिडिओज हे व्हायरल झाले। व्हिडिओ हे रिकाम्या खुर्च्यांचे होतेच, पण त्यापेक्षा जास्त चर्चा झाली ती मध्य प्रदेश आणि कोलकात्यावरनं आम्ही सभेसाठी आलोत असं सांगणाऱ्या पुरुषांच्या व्हिडिओची। इकडं मोदी येणार आहेत असं सांगून आम्हाला आणणं म्हणणाऱ्या महिलांची। ही चर्चा वाढली, हे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आणि एक प्रश्न विचारला जाऊ लागला की महायुतीची सभा गणली की गाजली? लोकांचे व्हिडिओज, नेत्यांची भाषणं, महायुतीच्या सभेचं नेमकं झालं काय? पाहूयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। रविवारी शिवाजी पार्कच्या मैदानावर ठाकरे बंधूंची संयुक्त सभा झाली। या सभेवेळी भाजपचे नेते आशिष शेलार यांचं फॅन पेज, प्रवक्ते केशव उपाध्याय यांच्या अकाउंटवरनं सभेला गर्दी नसल्याचे व्हिडिओ पोस्ट करण्यात आले, पण त्याला ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी उत्तर दिलं। सभा सुरू होण्याच्या आधीचे आणि लांबून घेतलेले हे व्हिडिओज आहेत। हे सभेच्या गर्दीचे व्हिडिओ, फोटोज यातनं दाखवून देण्यात आलं, त्यामुळे सभा फ्लॉप झाली असा दावा महायुतीच्या नेत्यांकडनं केला जात असताना ठाकरे बंधूंची सभा मात्र हिट झाल्याचं दिसून आलं। जसे व्हिडिओज ठाकरेंच्या सभेचे आले तसेच महायुतीच्या सभेचे सुद्धा आले, ज्यामध्ये शिवाजी पार्कच्या मैदानाची एक बाजू ही रिकामी दिसत होती तर दुसऱ्या बाजूला मोकळ्या खुर्च्या दिसत होत्या। विशेष म्हणजे मोकळ्या खुर्च्यांचे आणि लोक शिवाजी पार्क मैदान सोडून जात आहेत अशी दृश्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरू असतानाच्या वेळची दाखवण्यात आली। साहजिकच सभा गणली असं म्हणायला कारण मिळालं, कारण अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी सुद्धा लोकांची गर्दी झाली नव्हती। पण गर्दी नसलेल्या व्हिडिओजपेक्षा जास्तीची चर्चा झाली ती गर्दीतनं माध्यमांशी बोललेल्या लोकांची। माध्यमांच्या प्रतिनिधींनी जेव्हा गर्दीतल्या लोकांना तुम्ही कुठनं आला आहात, का आला आहात, इथं कोण येणार आहे असे प्रश्न विचारले, तेव्हा उत्तर देताना गर्दीत असलेल्या या लोकांचा गोंधळ उडाला। एका पुरुषानं आपण मध्य प्रदेशचे आहोत, इथं मीटिंग आहे म्हणून आलेलो आहोत, पण कुणाची मीटिंग आहे, कोण बोलणार आहे याबद्दल त्या व्यक्तीला काहीच कल्पना नव्हती। तर दुसऱ्या एकाने आपण कोलकात्याचे आहोत असं सांगितलं, पण शिवाजी पार्कमध्ये कुणाची सभा आहे हे त्याला माहिती नव्हतं। कुणासाठी आलात हे विचारल्यावर त्यानं दुसऱ्या व्यक्तीकडे बोट केलं आणि त्याने सांगितलं आम्ही कोलकात्याचे आहोत, इथं रोजंदारीवर काम करतो, आमच्या घर मालकानं सांगितलं की इथं सभा आहे, इथं जा म्हणून आम्ही आलोत। तर काही मुस्लिम महिला एकनाथ शिंदेंचा फोटो असलेला मास्क घेऊन सभेला आल्या होत्या। त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की आमच्या भागातनं जे उमेदवार आहेत त्यांनी आम्हाला इथं आणले, इथं मोदी येणार आहेत म्हणून आम्ही आलेलो। तर काही मराठी अमराठी महिलांनी आम्ही पनवेलवरनं इथं आलेलो, आम्हाला सांगितलं इथं यायचंय म्हणून आलेलो अशा प्रतिक्रिया दिल्या। पण पनवेलमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची सभा झाली, ते लोक सोडून इकडं का आले आहेत यावर मात्र त्यांना उत्तर देता आलं नाही आणि हे सगळे व्हिडिओ व्हायरल झाले आणि महायुतीवरती टीका व्हायला लागली। आता टीका होण्याचं कारण म्हणजे सभेला गर्दी कमी होती, खुर्च्या रिकाम्या होत्या, पण माध्यमांच्या कॅमेऱ्यामध्ये जे दिसून आलं त्यानुसार जी लोक माध्यमांशी बोलली ती अमराठी होती आणि त्यातही ते कोणाच्या सभेला आलेले आहेत हेच त्यांना माहिती नव्हतं। त्यामुळेच अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरू असताना रिकामा असलेल्या खुर्च्या आणि कोणाची सभा आहे हे माहिती नसताना सभेला आलेली अमराठी माणसं, यामुळे महायुतीची अडचण झाली। फक्त ग्राउंड भरायचंय म्हणून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी भाड्यानं माणसं बोलवली, पण तरी सुद्धा ग्राउंड भरलं नाही, खुर्च्या मात्र रिकाम्याच राहिल्या आणि यावरनच सभा गणलीये अशी टीका व्हायला लागली। आता सभेला गर्दी नाही, खुर्च्या रिकाम्या आहेत अशी टीका ठाकरेंच्या सभेवर सुद्धा झाली होती। काही खुर्च्या तिथं सुद्धा रिकाम्या होत्या, पण ठाकरेंच्या सभेचे जे फोटोज आणि व्हिडिओ समोर आले, जे ड्रोन फुटेजेस दाखवण्यात आले, त्यातनं सभेला मात्र चिक्कार गर्दी होती हे स्पष्ट झालेलं। कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणा, सभेत पेटलेल्या मशाली आणणं यातनं ठाकरेंच्या सभेची जोरदार वातावरण निर्मिती झाली होती। सभा संपल्यानंतर काही अमराठी लोकांनी, खास करून मुस्लिम समाजातल्या लोकांनी शिवाजी पार्कवरनं माध्यमांना प्रतिक्रिया दिलेल्या, ज्यामध्ये आम्ही ठाकरेंसाठी आलो, ठाकरेंचं भाषण ऐकायला आलो, राज ठाकरेंचं भाषण जास्त आवडतं हे सांगणाऱ्या सुद्धा त्या प्रतिक्रिया होत्या। महायुतीच्या सभांचे फोटो नेत्यांनी पोस्ट केले, पण गर्दीचे लॉंग शॉट आणि ड्रोन फुटेजेस तितक्या प्रभावीपणे न दाखवता नेत्यांचे फोटो दाखवण्यावरती महायुतीच्या नेत्यांनी भर दिलेला पाहायला मिळाला। आता सभा गणल्याची चर्चा फक्त नसलेल्या गर्दीमुळे, रिकाम्या खुर्च्यांमुळे झाली का? तर नाही, विषय भाषणांचा सुद्धा होता। राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत अदानींच्या महाराष्ट्रातल्या MMR रिजन मधल्या आणि महाराष्ट्रातल्या 10 वर्षांमधल्या विस्ताराचा व्हिडिओ दाखवला। शिंदे आणि फडणवीस यांच्यावर बादशहाच्या हातावर बसणारे ससाणे असा त्यांचा उल्लेख केला।
त्यामुळे त्यांना शिंदे फडणवीस काय उत्तर देणार ही महायुतीच्या सभेची हायलाइट ठरणारी गोष्ट होती। देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची टेक्निक वापरली आणि लाव रे तो व्हिडिओचा प्रयोग करत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे वेगळे असताना एकमेकांबद्दल काय बोलत होते याचा व्हिडिओ दाखवला। पण यातली मेक अशी आहे की कित्येक व्हिडिओ असे प्रत्येक नेत्याचे एकमेकांच्या विरोधातले आहेत। अजित दादा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करतायत, अजित पवार शिंदेंवर टीका करतायत असे सुद्धा व्हिडिओ आहेत। त्यामुळे या व्हिडिओचा नेमका किती फरक पडणार हा प्रश्न आहे। दुसऱ्या बाजूला फडणवीसांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या नकलीबद्दल उत्तर दिलं, आमच्या उमेदवारासोबत चर्चा करा असं आव्हान दिलं। पण आदित्य ठाकरे यांनी जे आरोप केले होते त्याला फडणवीस ठोस उत्तर देऊ शकले नाही। दुसरीकडे फडणवीसांनी आपल्या भाषणात 70% उल्लेख हा अदानींसंदर्भात केला, त्याच्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला। राज ठाकरेंनी अदानींना रडारवर घेत भाजप विरोधातला मुद्दा दिला होता। फडणवीसांनी डिफेन्स मोडला जात शिवतीर्थावरतीच तो टॅकल केला, ज्यामध्ये त्यांनी अदानी फक्त महाराष्ट्रातच नाही तर विरोधी पक्षांच्या राज्यात सुद्धा कशा पद्धतीने विस्तारलेले आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला। देशातल्या काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये अदानी समूहाचे प्रकल्प आहेत, ती राज्य वेडी आहेत का? हा जमाना असा आहे की तुम्ही उद्योजकाला नाकारलं, गुंतवणूक नाकारली की तो गुंतवणूकदार दुसरीकडे जायला तयार असतो। गुंतवणूकदारच आले नाही तर राज्याचा विकास कसा होणार, तरुणांच्या हाताला रोजगार कसा मिळणार असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला। तर तुम्ही मराठी माणसाला नोकऱ्या दिल्या नाहीत, फक्त शिव वडापावची गाडी दिली। वडापाव व्यतिरिक्त तुम्ही मराठी माणसासाठी स्वप्नच पाहिलं नाही। पण आमच्या सरकारचं स्वप्न आहे की मराठी माणसाला नोकऱ्याही देऊ आणि त्याला उद्योजकही बनवू असं फडणवीस म्हणाले। पण या सगळ्यात एकाच उद्योजकाची मोनोपॉली का? भाजप अदानींनाच का सगळीकडे पसरण्यासाठी मदत करते आणि जर आरोप अदानी यांच्यावर आहेत तर फडणवीस त्यांचा बचाव का करतायत हे प्रश्न मात्र उभे राहिले आणि फडणवीसांच्या हातातून नरेटिव्ह उभं करण्याची संधी निसटली। थोडक्यात काय तर मराठी माणूस आमच्या म्हणजे महायुतीच्या सुद्धा पाठीशी आहे हे दाखवून देण्यासाठी महायुतीला मराठी माणसांची उत्स्फूर्त गर्दी त्यांच्या सभेला होणं गरजेचं होतं। तर अमराठी मतदार एकगठ्ठा आमच्याच बाजूने आहेत हे दाखवायला सुद्धा त्यांची गर्दी गरजेची होती। पण सभेला रिकाम्या खुर्च्या होत्या, अमराठी माणसं होती, पण ते का आलेले आहेत हेच त्यांना समजत नव्हतं। त्यामुळे गर्दी जमवण्याचं पाठीमागे बळ असण्याचं चित्र महायुती उभी करू शकली नाही। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एका सभेतनं दलित मुस्लिम नरेटिव्ह, मराठी माणसांचा मुद्दा आणि अदानी यांचा वाढता प्रभाव यातनं निवडणुकीला मुद्दा दिलेला एक ताकद असलेलं नरेटिव्ह उभं केलं होतं, जे काउंटर करण्याची, इलेक्शन घुमवण्याची संधी महायुतीला होती। पण शिवाजी पार्क या ठाकरेंच्या होम ग्राउंडवरची सभा महायुतीची गणली आणि गाजले ते रिकाम्या खुर्च्यांचे व्हिडिओज। हम कोलकाता से आए हैं, इथं मोदी येणार आहेत असं आम्हाला सांगितलं म्हणून आलो असं म्हणणारी माणसं। शिवाजी पार्कवर झालेल्या महायुतीच्या सभेबद्दल तुम्हाला काय वाटतं? सभा गणली की गाजली याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।